पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे घरातून सुरू असलेल्या अवैध मावा व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे। या कारवाईत 6 किलो तयार मावा, 20 किलो सुपारीचा चुरा आणि मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मशीन असा एकूण 1,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिलेत। त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसायांची माहिती घेत होते। दरम्यान 11 ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तिसगाव येथील रविवार पेठ परिसरात राहणारा सोहेल समीर पठाण हा घरात सुगंधी तंबाखू आणि सुपारीचे मिश्रण तयार करून मावा तयार करून त्याची विक्री करत आहे। मिळालेल्या माहितीची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला। यावेळी आरोपी मावा तयार करताना आढळून आला। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ताब्यातून 6 किलो तयार मावा किंमत 12,000 रुपये, 20 किलो सुपारीचा चुरा किंमत 12,000 रुपये आणि मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मशीन 90,000 रुपये असा एकूण 1,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत।